आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा जो तुटवडा भासतोय तो तुटवडा दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारला काही मला निवेदन द्यायचं होतं म्हणून मी विधान भवनात आलो होतो. ते निवेदन मी दिलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की एकूण 80,000 क्युबिक मेट्रिक टन एवढी गॅसची आवश्यकता देशाला असताना सर्व सेक्टर्समध्ये, ज्याच्यामध्ये घरगुती आलं, ज्याच्यामध्ये कमर्शियल आलं, ज्याच्यामध्ये फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, पॉवर जनरेशन असेल, हे सगळेच्या सगळे सेक्टर्स त्याच्यामध्ये असतील. याच्यापैकी 50% उत्पादन आपल्याला घरगुती प्रयोजनातून मिळतं आणि 50% आपण विकत घेतो. आपल्या मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेलं मुंबई हाय, जे अगोदर बॉम्बे हाय गॅस म्हटलं गेलं होतं, तिथे आजही जवळपास 40 बिलियन क्युबिक मेट्रिक टन्स एवढं गॅसचं रिझर्व्हॉयर उपलब्ध आहे, ज्याच्यापैकी आपण फक्त सध्या दररोज 10 मिलियन क्युबिक मेट्रिक टन्स एवढं आपण गॅस उत्खनन करतोय. आता सध्या भासलेल्या तुटवड्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं जर या मुंबई हायमधून उत्पादित केलेल्या गॅसला हजिरा गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून इतर प्रयोजनांच्यासाठी वापरण्यावरती थोडीशी बंदी घातली काही काळ, तर गॅसचा तुटवडा हा संपुष्टात येईल. त्याचबरोबर तिथे उत्खनन जर वाढवलं तर आपल्याकडे पुरेल इतका गॅस उपलब्ध होईल आणि संबंध देशाला, सर्व सेक्टर्सला तो गॅस पुरेल अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या या तुटवड्याचं उत्तर मला असं वाटतं की आत्ता सध्या इतर सेक्टर्सला हजिरा गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून जे बॉम्बे हायचं किंवा मुंबई हायचा गॅस जो चाललेला आहे तो होल्डवर ठेवून तो सगळा गॅस हा घरगुती आणि वाणिज्य वापरासाठी उपयोगात आणला पाहिजे, जेणेकरून उद्भवलेल्या परिस्थितीवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारला मदत होईल. आणि उत्खननाच्या संदर्भामध्ये काही दिवसांच्या पूर्वी ब्रिटिश पेट्रोलियमशी काही करार झाल्याची माहिती पुढे येते, पण तो करार काही विशिष्ट भागांच्या संदर्भातला असून तो संपूर्ण जी ऑइल फील्ड आहे, पुन्हा सांगतो, मुंबईच्या 140 किलोमीटरच्या अंतरावरती प्रचंड गॅस उपलब्ध आहे. त्या ऑइल फील्डच्या संपूर्ण उत्खननाच्यासाठी जर झालं आणि एक्सप्रेस पद्धतीने जर तिथून उत्खनन झालं तर कायमस्वरूपी आपली परकीय अवलंबून असलेली ऑइल आणि गॅसची सप्लाय सिस्टीम तशा पद्धतीच्या डिपेंडन्सीवरती राहणार नाही. ऑलरेडी आपण 50% घरगुती गॅस आणि ऑइल उपलब्ध करत आहोत. आपण 50% बाहेरून घेतोय. त्यामुळे बाहेर काही गोंधळ झाला, गडबड झाली तर आपल्या स्वतःच्या वाढलेल्या उत्खननामुळे उपलब्ध होणाऱ्या गॅस आणि ऑइलवर आपण आपल्या देशाचं ऑइल आणि गॅस या संदर्भातली आत्मनिर्भरता वाढवू शकू, किंबहुना ह्याच्याही पलीकडे जाऊन इतर देशांनाही आपण पुरवठा करू शकू. म्हणून अशा पद्धतीचा एक ठराव घेऊन तो केंद्र सरकारला पाठवावा, अशा पद्धतीचं एक पत्र
मी माननीय विधानसभा अध्यक्षांकडे आत्ता विधानसभा सचिवांच्या मार्फत दिलेला आहे। आज घरगुती गॅस प्रत्येकाला अडचणीचा झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी जवळपास 1750 रुपयाला गॅस सिलेंडर मिळते अशी माहिती आहे आणि हे येणाऱ्या काळामध्ये कोलॅप्स होईल किंवा कसं अशी एकंदरीत परिस्थिती आहे। म्हणून याच्यावरती तोडगा काढल्याशिवाय गत्यंतर नाही। आखात युद्ध थांबेल असं वाटत नाही आणि कोणाच्या तरी आशेवरती आणि दयेवरती आपण जगावं अशी आपल्या देशाची नैसर्गिक संसाधनं आपल्याला दाखवत नाहीत। आपल्याकडे पुरेसं सगळं उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे। म्हणून सरकारला माझी प्रार्थना आहे की तुम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक ठराव केंद्राला पाठवा, जेणेकरून या संदर्भामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट घडेल। आणि हे सगळं करत असताना ज्या संदर्भातला खर्च आपल्याकडे नसल्यामुळे आपण आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बघतोय की कुठेतरी सरकारला अत्यंत स्ट्रिक्ट मेजर्स घ्यावे लागतायत। त्याच्यावरती तोडगा सुद्धा माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी नोटीस राज्य सरकारला निघालेली आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकारने जे लिहून दिलं होतं आणि तेही माननीय सर्वोच्च न्यायालयात की राज्य सरकारच्या ज्या जमिनी भाडेतत्वावरती दिलेल्या आहेत, ज्याचं भाडं आता घेणं बंद झालेलं आहे, त्या आम्ही पुनश्च भाडेतत्वावरती घेऊ आणि तोपर्यंत ते सील करू, ज्याच्यामध्ये मुंबई जवळपास 70% आहे, बऱ्यापैकी पुणे आहे, कफ परेड अख्खं आहे, जुहू बऱ्यापैकी आहे। त्याच्या संदर्भामध्ये अनुपालन झालेलं नाहीये आणि अनुपालन का नाही झालंय याच्या संदर्भातली माननीय उच्च न्यायालयाची नोटीस राज्य सरकारला देण्यात आलेली आहे, ज्याची प्रत माझ्याकडे आत्ता पत्रकारांना देण्यासाठी उपलब्ध आहे। माझी राज्य सरकारला अशीही प्रार्थना आहे की बजेटमध्ये कपात करण्यापेक्षा आणि स्ट्रिक्ट मेजर्स करण्यापेक्षा तुम्ही लिहून दिलेलं माननीय सर्वोच्च न्यायालयातलं शपथपत्र याची अंमलबजावणी तुम्ही करा, ज्याच्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला नोटीस काढलेली आहे। कंट्रोलर आणि ऑडिटर जनरलनी आपल्यावरती 2013 मध्ये या संबंधीच्या आक्षेपांच्या नोंदी केलेल्या आहेत आणि 2019 मध्ये आपण सदर संदर्भामध्ये शपथपत्र माननीय सुप्रीम कोर्टात दाखल करून देखील त्याची अंमलबजावणी प्रलंबित ठेवल्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा 2020 मध्ये माननीय ऑडिटर जनरलनी याच्यावरती आक्षेपाची नोंद घेतलेली आहे आणि आता हायकोर्टाने त्या संदर्भात नोटीस काढलेली आहे। तर या संधीचा उपयोग करून राज्यामध्ये या सर्व प्रॉपर्टीज आपण दिलेल्या शपथपत्राच्या अनुषंगाने भाडे तत्वावरती देऊन त्यातनं निधी उपलब्ध करून राज्याला आणि केंद्राला आर्थिक स्थैर्य देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यावी अशाही पद्धतीचं निवेदन मी माननीय अध्यक्ष महोदयांना माननीय सचिवांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि या संदर्भामधलं मी त्यांच्याकडनं पोचही माझी घेतलेली आहे। मला हे माहिती आहे की विधानसभेत कामकाज जे चाललेलं आहे ते कामकाज चालत असताना या संदर्भातली चर्चा अद्यापपर्यंत झालेली नाही आणि या देशाचा नागरिक आणि माजी विधानसभा सदस्य या अनुषंगाने ज्या देशहिताच्या राष्ट्रहिताच्या गोष्टी आहेत त्यांच्या लक्षात आणून देण्याच्या संदर्भातली माझं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आणि जनतेपर्यंत उपलब्ध असलेले पर्याय
ठेवू इच्छितो. मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना प्रार्थना करतो की आपल्या प्रत्येकाच्या घरी आज जी अडचण आहे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरची जी अडचण आहे, ती कशा पद्धतीने दूर होऊ शकते आणि त्याची आर्थिक तरतूद आपण कायदेशीरित्या कशी करू शकतो या संदर्भातलं विवेचन मी अध्यक्ष महोदयांना माननीय सचिवांच्या माध्यमातून दिलेलं असल्यामुळे, आपल्या समोर मांडलं असल्यामुळे आपण सदर बाब जनतेला पोचवाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. कारण शेवटी गोळाबेरीज अशी आहे की चाललेल्या जागतिक गोंधळामध्ये आपण भरडत चाललेलो आहोत. भांडण तिसऱ्यांचंच आहे, मार आपण खातोय आणि ही बाब कितपत सहन करावी आणि त्याच्यावरती तोडगा निघत असेल तर तो काढावा किंवा नाही काढावा हा निर्णय भारतीयांचा आहे. जे काही टेरिफ लागलं असेल किंवा जे काही आपल्यावरती दडपण असेल त्याचा आणि याचा कुठलाही संबंध नाहीये. आपलं जे आहे चूल पेटवण्यापेक्षा आपण उत्खनन वाढवूया आणि इतर कुठेतरी त्याचा वापर करण्याच्या ऐवजी आपण आपल्या घरगुती सिलेंडरला भरून घेऊया, आपल्या वाणिज्य सिलेंडरला भरून घेऊया, आपल्या गाडीच्या एलपीजीच्या सिलेंडरला भरून घेऊया. याची व्यवस्था आहे अशा पद्धतीचं अधिकृत या ठिकाणी मी विवेचन सादर केलेलं आहे. मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.